सापडला आहे. नातेवाईकांनी त्वरित संपर्क साधावा. आकाश, तुम्ही आकाशला ओळखता? हे विचारणारी तू कोण? मी आकाशची बायको. आकाशची बायको मी आहे. या दोघींपैकी तुमची खरी बायको कोण आहे? तुम्ही सगळे कोण आहात? मी कोण आहे? वसूपासून आकाशला वाचवण्यासाठी मी त्याला दूर नेत होतो. काय पुरावा काय तुझ्याकडे? वसूनी हे सगळं आकाशच्या उशाशी ठेवलं होतं. हो, मीच हे सगळं केलं. बोल वसू, बोल. का माझं सौभाग्य हिरावून घेत होतीस? बोल वसू, बोल. आता का मुख घेऊन गप्प बसलीस? काय विचारते अवनी? माझ्या मुलासाठी, मोहितसाठी मी केलं. मोहितसाठी? म्हणजे मोहितला वडील नाहीये. त्याला बाबांचं प्रेम मिळावं म्हणून मी आकाशचा फोटो दाखवला आणि सांगितलं की हेच तुझे बाबा आहेत. मी 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 इथे कसा? मला कुठे नेताय तुम्ही? होल्ड ऑन प्लीज. आम्ही तुम्हाला कुठेही नेत नाही, फक्त चेकअपला नेत. इन्स्पेक्टर साहेब, आपण यांना यांच्या बेडवर घेऊन जायला पाहिजे. येस डॉक्टर. वसू, तू म्हणालीस की तू हे सगळं मोहितसाठी केलंस. आता खरं सांग, आकाशच मोहितचे बाबा आहे असं तू का सांगितलंस त्याला? आणि मुळात त्याला ती गोष्ट कशी पटली? हे बघा, आमच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आकाश जर तुझे पती नाहीयेत तर मोहितचे खरे वडील कोण आहेत? कुठे आहेत? ऍक्च्युली माझं लग्न झालंच नाही. माझ्या प्रियकराने मला फसवलं. म्हणजे मला लग्नाआधीच दिवस गेले. तुम्हाला सोडून निघून गेला. हे मंगळसूत्र आहे ना, मी फक्त समाजाला दाखवण्यासाठी घालते. पण हे सगळं माझ्या मुलाला, मोहितला मला कळू द्यायचं नव्हतं. मोहित मला नेहमी विचारायचा, आई बाबा कधी येणार आहेत ग? कुठे आहेत ते? मी त्याला नेहमी सांगायचं, तुझे बाबा ना परदेशात आहेत, त्यांना सुट्टी मिळाली की येतील ते. पण नंतर नंतर त्याला हे कारण पटेनासं झालं. मोहित मोठा झाला थोडा, मग माझ्याकडे हट्ट करायला लागला, आई अगं निदान बाबांचा फोटो तरी दाखव. मग काय, एका मासिकातला मी आकाशचा फोटो घेतला, प्रेम केला आणि त्याला सांगितलं, हे बघ मोहित, हे तुझे बाबा आहे. पण असं का केलंस तू? कारण ज्याने मला फसवलं त्याची कुठलीही खूण मला माझ्या घरात नको होती. तुम्ही सांग, मोहितला काय सांगणार होते मी? कोण आहेत त्याचे बाबा? म्हणून तुला माझाच नवरा सापडला? नाही हो, मी मुद्दाम नाही केलं, खरंच. अहो, मला ठाऊकही नव्हतं की आकाशचं लग्न झालंय. मला हे फक्त माझ्या मोहितसाठी करायचं होतं. त्याला सांगितलं आणि त्याने विश्वास ठेवला की आकाशच त्याचे बाबा आहेत म्हणून.
नाही वसू, हे खूप चुकीचं केलंयस तू. अवनी मॅडम, मला तुम्ही हिच्या विरुद्ध एक कंप्लेंट लिहून द्या, मग मी हिला आत टाकतो. नका हो, असं नका करू प्लीज. मला माझ्या मोहितकडे जाऊ द्या. राहू दे इन्स्पेक्टर साहेब, ही हिच्या परिस्थितीने गांजलेली होती. हिने चूक केलीये, पण राहू दे. मला माझा नवरा मिळाला, बास झालं. हिला हिच्या मुलापासून तोडण्याचं पाप मला माझ्या माथी नको. पण इन्स्पेक्टर साहेब, हिला समज देऊन ठेवा. हिने पुन्हा जर का मला आणि माझ्या नवऱ्याला त्रास दिला तर मग मात्र मी हिला सोडणार नाही. नाही, मी पुन्हा नाही त्रास देणार तुम्हाला. मला जाऊ दे प्लीज. मी आता तरी माझ्या नवऱ्याजवळ बसू शकते? हो येस ऑफकोर्स. आता रडून काय उपयोग आहे? अवनीने तुला सोडलं म्हणून तू वाचलीस. जा आता. थांब वसू. आम्ही चेहरा पाहून माणसं ओळखण्याचा प्रयत्न करतो. तू जे काही सांगितलंयस ते सगळं खरं सांगितलंयस? हो. मला नाही वाटत तसं. तू मोहितसाठी स्वतःला आकाशची बायको म्हणवत होतीस, हो ना? पण मग तरीही मोहित गेल्यावरही तू ते नाटक कंटिन्यू का केलंस? अवनीशी का भांडलीस तू? आणि आकाशला वश करण्याचा तरी प्रयत्न का केलास? हे बघ, इतर कुणालाही काहीही वाटलं नसलं तरी मला या प्रश्नांचा गुंता सोडवायचा. किंवा जे काही आहे ते सगळं खरं खरं सांग. मोहितने आकाशचा फोटो पाहिला पेपरमध्ये. माझा नाईलाज झाला. मला इथे येणं भाग होतं आणि मला वाटलं की इथे येऊन आकाशशी बोलल्यावर सगळी सिच्युएशन सांगितली तर ते थोडं सहकार्य करतील, मोहितला समजून घेतील. पण इथं आल्यावर कळलं की ते बेशुद्धच आहेत. मग अचानक अवनी समोर आली, पोलीसही आले. असं असताना मी माघार कशी घेणार होते? अगं पण आकाश शुद्धीवर आल्यावर तुझं नाटक उघडं पडलंच असतं ना. आणि तू म्हणालीस आकाशचा फोटो कुठल्या तरी मासिकात पाहिला होता. कुठलं मासिक होतं ते? भरारी मासिकात त्याची मुलाखत आली होती. कशाबद्दल होती मुलाखत? नाही आठवते आता, खूप दिवस झाले ना. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कदाचित माझा खोटेपणा उघड पडलाही असता, पण आकाशची स्मृती गेली असं कळल्यावर मला वाटलं की मी आकाशला वश करू शकेन. त्याला सांगेन की मीच तुझी पत्नी आहे. मोहितला बाबांचं प्रेमही मिळालं असतं ना. चुकले मी. चुकीचं स्वप्न पाहिलं. अवनीशी उगाच भांडले. चुकले मी. माफ करा. पण मी हे सगळं माझ्या मोहितसाठी केलं. मला कीव येते तुझी. वाईट वाटतंय पण रागही येतो.
काय बोलू ना काही कळतच नाही. अगं हा शुद्ध वेडेपणा होता. मी निघते. मोहित आणि आई माझी वाट बघतायत. मला जायला हवं. मोहितला काय सांगणार आहेस? माहित नाही. एक्सक्यूज मी. हा बोला. आकाश खांडेकर इथेच राहतात ना? हो, पाटी वाचलीत ना? हो वाचली ना. ऍक्च्युली मला त्यांना भेटायचं होतं. मी त्यांच्या इथे गेलो होतो सुद्धा, पण बहुतेक घरात कोणीच नाही. हे नाही, काय झालं, 2-3 दिवस मी इथं नव्हतो, जरा गावी गेलो होतो. आज पहाटे चाललोय, त्यामुळे आकाश कुठे गेलाय हे काही मला माहित नाही. ते तुमचं काही काम होतं का? काका, तुम्ही हिला ओळखता का? नाही बघ, कोण आहेत ह्या? हिला ओळखता? ही अवनी, आकाशची बायको. पण तुम्ही का विचारताय? नाही नाही, सहजच विचारतीये. ही माझी मैत्रीण आहे. मला असं कळलं की तुमच्या शेजारी राहते, म्हणून म्हटलं तुम्ही ओळखता का विचारावं. काय येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर आपण लक्ष नाही ठेवत ना. अहो नाही नाही, बरोबर आहे तुमचं. उगाचच काहीतरी काय प्रश्न विचारायचे. चल ठीक आहे, आम्ही परत येऊ. हा, थँक्यू. आकाश तू लवकर बरा हो, मग आपण घरी जाऊ. यांना घरी न्यायला काहीच हरकत नाही, कारण घरच्या वातावरणामध्ये यांची स्मृती लवकर परत येऊ शकते. ठीक आहे, तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, मी यांचे डिस्चार्ज पेपर रेडी करतो. आकाश, आता डॉक्टर साहेबांनी आणि इन्स्पेक्टर साहेबांनी पण परवानगी दिली आहे. मी तुला कधी एकदा घरी घेऊन जाते ना असं होतंय मला. बोल मनाली. ग्रेट. ओके, आम्ही आहोत बाहेर. तुम्ही निघायची तयारी करा आता. ओके, मी करतो अपडेट तुम्हाला. येस. इन्स्पेक्टर साहेब, मनालीचा फोन होता. शेजारच्या काळेंनी अवनीला ओळखलं. अरे वा, म्हणजे यातून हे तरी कन्फर्म झालं की अवनी हीच आकाशची खरी बायको. मोरे, तर आपल्याला आपल्या केसकडे वळायला हवं. 15 दिवस झाले हिऱ्याच्या चोरीचा तपास नाही लागलाय. साहेबांचा फोन होता त्यासाठी. आता येतो आम्ही. चला मोरे. चला दाजी, आपल्यालाही निघायला हवं आता. अस्मिता मॅम, एक मिनिट. मॅम, आम्ही पण निघालोच होत. आकाशला डिस्चार्ज मिळाला. कसे जाणार आहात? नाही म्हणजे बाहेर पाऊस पडतोय ना. तुम्ही चला, मी सोडते तुम्हाला. नाही, नको. तुम्हाला कशाला त्रास उगत. सध्या आकाशला त्रास न होणं जास्त महत्वाचं, नाही का? बर, या तुम्ही. एक मिनिट. हॅलो मनाली, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही येतो. चल. आधी दूध घे. मला नकोय दूध. मोहित, अरे घे ना. तू प्रॉमिस केलं होतीस ना बाबाला घेऊन येशील, मग एकटी का आलीस?
मोहित, अरे तुला सांगितलं ना, बाबांना बरं नाहीये. बरं वाटलं की येतील ते. हा, दूध. तू नेहमी असंच बोलतेस. मला आत्ताच्या आत्ता बाबांना मोहित, किती हट्टीपणा करतोयस. तुला सांगितलं ना एकदा, बाबांना बरं नाहीये. बरं वाटलं ना की येतील ते. ऐकणारच ना माझं? नाही ऐकणार नाहीयेस का? तुला जरा अतिच झाले. थांब तू. नाही, तू ऐकणार नाही. किती वेळा सांगायचं तुला? आई सोड. आई उघड ना, मला बाबांकडे जायचंय. आई उघड, मला बाबांकडे जायचंय. आई अगं केवढं ओरडलीस त्याच्यावर? काय झालं? तू रडतीस का? काय झालं बाळा? डॉक्टर काय म्हणाले? कधी सोडणार आहेत आकाशला? आई, अगं आकाश घरी येणार नाहीये. आकाश घरी येणार नाहीये? ए पोरी, अगं मला समजेल अशा भाषेत बोल ग. अगं का असं केलंस तू? हा, का पोलिसांना खोटं सांगितलंस? का सगळा खोटेपणा स्वतःकडे घेतलास ग तू? आणि का आकाशला त्या लोकांच्या हवाले करून आली? दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. मी खूप भांडले ग त्यांच्याशी, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. एकदा वाटलंही की आमच्या लग्नाचा अल्बम घेऊन तुला तिथे बोलवावं, पण पण काय अगं बोलवायचं होतंस ना. त्याचा काहीच उपयोग नाही. आई अगं, आकाश कुठल्या तरी भयंकर टोळीच्या कचाट्यात सापडलाय. काय? ते कोण आहेत, कुठून आलेत, काहीच माहित नाहीये. तो मला ओळखतच नाहीये. आई अगं, रात्री मी त्याच्या खोलीत गेले आणि आकाश, आकाश, आता इथे फक्त मी आहे. बसू. अहो, ही अवनी कोण आहे? का आली इथे? आकाश, अहो मला ओळखत नाही का? बसू. आवाज केलास ना तर इथल्या इथे मुर्दा पाडीन. मी काय सांगतो ते नीट ऐक. आकाश, आकाश कुठे? आकाश, आकाश आमच्या ताब्यात आहे. पण तू जर काही चालबाजी केलीस ना तर तुझ्या मुलासकट तुम्हाला खतम करून टाकू. कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? जास्त चौकशी करू नकोस. मी सांगतो तेवढं ऐक. तू आकाशची बायको आहेस हे आता विसरून जायचं. आणि अवनी आकाशची बायको आहे असं सगळ्यांना सांगायचं. समजलं? आमचं काम झालं की आम्ही आकाशला परत करू, पण तोपर्यंत तू आकाशची बायको नाहीस. जे करत होतीस ते नाटक होतं असं सगळ्यांना सांगायचं. कळलं? आता बाहेर जा आणि सगळ्यांना सांग की तू आकाशची बायको नाहीयेस. नाहीतर आम्ही आकाशचा मुर्दा पाडूच, पण तुझी आई, आकाशचे गावचे आई वडील आणि तुमचा मुलगा या सगळ्यांचे मुर्दे पाडू. लक्षात ठेव. आमची माणसं सगळीकडे पेरलेली आहेत. नको, हो, माझ्या मोहितला काही करू नका. तुम्ही म्हणाल ते मी करते. आता बाहेर जायचं. अवनी तुझ्यावर आरोप करेल ते मान्य करायचे. कळलं?
आणि ताबडतोब इथून निघून जायचं. जास्त चालबाजी करायची नाही, कळलं? जा. म्हणून मी असं वागले. माझं सौभाग्य त्या बयाच्या स्वाधीन करून आलं. बाबा कुठे गेलात तुम्ही? मला तुमची आठवण येते. किती काळ हा अन्याय सहन करणार आहेस तू? त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलंस. हा, देऊन आलीस आकाशला त्यांच्या ताब्यात. तू उद्या त्यांनी आकाशला परतच दिलं नाही तर तू काय करशील? तू एक काम कर, चल आपण पोलिसात जाऊया आणि सगळं खरं सांगूया. चल तू. नाही आई, पोलिसांकडे नको जायला. आई अगं, आकाशच्या जीवाला धोका आहे. त्यांनी आकाशला काय केलं तर नाही. आणि आपल्याला आता बाप्पाचाच आधार आहे आपल्याला. रक्षण करेल आपलं. आकाश, आत ये ना. तुम्ही सगळे पण या. चल सावकाश. जे काही घडलं त्याला तूच साक्षीदार आहेस. माझ्या आकाश त्या राक्षसांच्या हवाली केलं. आकाशवर संकट आहे, त्याला त्या संकटापासून वाचव. त्या लोकांपासून वाचव. बसू. अगं, आपल्या आकाशला जिने वाचवलं ना, ती अस्मिता अग्निहोत्री. ती खाजगी गुप्तहेर आहे. आपण तिला सांगूया काय सगळं? पण तिला तरी खरं कसं सांगणार? आणि ती तरी माझ्या बोलण्यावर का विश्वास ठेवेल? अगं, पण आपण तिला सांगितलंच नाही तर तिला कसं कळेल? त्या गोष्टीचा विचार का नाही करत आहेस तू? माझ्याकडे आता कुठलाच पुरावा नाही की मी आधी खोटं बोलत होते आणि आता खरं बोलतेय. स्मिता सुद्धा अवनीलाच आकाशची खरी बायको समजते. आकाश, आता घरी आलायस ना, आता बरं वाटेल तुला. अवनी आहेस की तुझी काळजी घ्यायला. आणि बाप्पाच्या कृपेने लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आठवू देत तुला. बेस्ट ऑफ लक. चला निघतो आम्ही आता. नाही नाही, असं कसं? तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय, निदान चहा तरी घेऊन जा. नाही नाही, खरंच नको, चहा नको. नाही, निदान तुम्हाला तोंड तरी गोड करावंच लागेल. 1 मिनिट, मी आलेच. बस, तू दूध घे ना बाळा. सकाळपासून तुझ्या पोटात काहीच नाही. नको आई, मला काहीच नको. आकाशवर संकट कोसळले. संकट जोपर्यंत दूर होत तोपर्यंत मी काहीच घेणार नाही.
तुमच्यामुळे आज माझा नवरा आकाश सुखरूप घरी आला. अगं हे काय करतेस? माझ्या बेशुद्ध पडलेल्या नवऱ्याला तुम्ही वाचवलं. माझं सौभाग्य मला परत दिलं. तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. मी तुला नाही विसरणार. अगं म्हणजे तू तुझ्या नवऱ्यासाठी एवढं काय करतेस म्हणून नाही विसरणार. बरं चला आम्ही निघतो आता. मी पण निघतो. टेक केअर. आकाश, तुझे सगळे कैवारी निघून गेले आणि मी माझ्या प्लॅन मध्ये यशस्वी झाले आणि आता ते परतही येणार नाही. त्यामुळे आपण दोघंच मला तुझ्याकडून जे हवं ते घेतल्याशिवाय तुझी सुटका नाही. आकाश, आता तरी तुला सगळं आठवतंय ना? त्या अवनीने माझं सौभाग्य माझ्यापासून हिरावून घेतलं. ती आणि तिच्या त्या दुष्ट लोकांमुळे माझ्या संसाराला ग्रहण लागले. ते ग्रहण जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत अन्नच काय, पाण्याचा एक थेंबही मी घेणार नाही. गणपती बाप्पा, तूच या संकटातून माझ्या लेकीला वाचव. त्या अस्मिताला बुद्धी दे, खरं खोटं पारखण्याची ताकद देते. त्या अस्मिताच्या रूपाने तूच माझ्या लेकीचं रक्षण कर. संसार वाचव. लवकरात लवकर आमच्या आकाशला आमच्याकडे परत पाठव. थँक्यू. मॅडम, चहा थंड होतोय. मॅडम, एवढा कसला विचार करताय? मला माहिती, अवनी आणि आकाश बद्दल तुम्ही विचार करताय, हो ना? आता कसला विचार करायचा? सगळी केस तर सॉल्व्ह झाली. ऑल ओके. नाही सेठ, माझ्या दृष्टीने ही केस अजूनही सॉल्व्ह झालेली नाहीये. मी त्या दोघांचा नाही, वसूचा विचार करत होते.
तिचा काय विचार करायचा आहे? फ्रॉड आहे ती. नाही म्हणाली ती फ्रॉड नाहीये. फ्रॉड नाहीये तर मग सायकिक आहे. ए तुला काय सगळे तुझ्यासारखे वाटतात? माझ्यासारखे नाही, मला सगळे तुझ्यासारखे वाटतात. मनाली प्लीज, मला आत्ता तरी तुझ्याशी वाद घालायचा नाही. मला सुद्धा तुझ्याशी वाद नाही घालायचा. मग प्लीज शांत बस, कारण दुसऱ्यांच्या भावना तुला कधी कळणारच नाही. अगं ती एक वाट चुकलेली आई होती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं तिला तिच्या मुलासाठी करायला लागत होतं. तुला काय रे एवढा पुळका तिचा? मनाली डोकं फिरवू नको, आता गप्प बस प्लीज. दाजी, वसूने स्वतः कबूल केलं होतं की तिचं आकाशशी काहीही नातं नाहीये. पण तरीही मला असं वाटतंय की ही केस सॉल्व्ह झालेली नाहीये. आकाशला त्याची स्मृती परत आल्याशिवाय, त्याच्या बेशुद्धीचं कारण कळल्याशिवाय काही प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतील. पण मॅडम, मला असं वाटतंय की तोवर तरी आपण आकाश आणि अवनीला स्पेस द्यायला हवी. करेक्ट. मोहितचा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो. वसू घरी गेल्यावर जेव्हा त्याला कळेल की आकाश त्याचे वडील नाहीयेत, कसा रिॲक्ट करेल तू? आणि ती बिचारी तरी काय समजावणार आहे त्याला? ती बिचारी तर हे सगळं आईच्या मायेपोटी करत होती. पण आता मोहित तिच्यावर विश्वास ठेवेल? मोहित, ए मोहित, अगं बाबा आल्याशिवाय जेवणारच नाही म्हणत होता. सकाळपासून पोटात काही नाहीये ग त्याच्या. माझा आपला जीव तुटतो. म्हटलं थोडं मनवूया आणि काहीतरी खायला घालूया. बघते काही खातो. मोहित, मोहित कुठे? मोहित, मोहित, वसू, ए वसू, अगं हा मोहित कुठे आहे? तू त्याला बाहेरून कडी घातली होतीस ना? अगं मग गेला कुठे? मी बाबांना भेटायला जातोय, त्यांना घेऊनच घरी येणार. अरे देवा, हे गेला असेल. एवढ्याशा जीवाला हॉस्पिटल तरी कसं सापडणार? मोहितला थांबवायला हवं. आणि घरी गेला असेल तर? आई, तू इथेच थांब, मी मोहितला घेऊन येते लगेच. देवा, माझा मोहित सापडू दे रे लवकर. कुठे गेला असेल पोर? आकाश, तुला सगळं आठवतंय ना? नाही, मला काहीच आठवत नाही. तू कोण आहेस? एक मिनिट, तू माझ्या जवळ येऊ नकोस. आकाश, अरे असं काय करतोयस? तुझी काळजी मीच घेणार ना. हे बघ, तुला काही आठवत नाहीये ना, मग निदान तू आठवण्याचा प्रयत्न तरी कर ना प्लीज. मला काही आठवत नाहीये आणि काही आठवायचंही नाहीये. तुला सगळं आठवावंच लागेल. काळे काका, काय करताय तुम्ही? मी काळे नाहीये. आता आठवतंय तुला सगळं?
तुझा आम्ही इथे काय करून टाकू ना, बाहेर कोणाला पत्ता सुद्धा लागणार नाही, समजला? आणि तुझ्या या बायकोला सुद्धा संपून टाकू. पण तुम्ही सगळे कोण आहात आणि आमच्या घरात कसे काय शिरलात? ए चुप. आणि तू एकदा आमच्या तावडीतून सुटलायस, आता सुटणार नाहीस. आमचा माल दे, त्याशिवाय तुझी सुटका नाही. आणि एक लक्षात ठेव, आम्ही चौघ आहोत आणि तू एकटा आहेस, एकटा. चौघ? हो, कोण चौघ? आणि कुठला माल? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काही आठवत नाही. रे, तुला सगळं आठवावंच लागेल. थांब. सोड त्याला. त्याला मारून आपल्याला काहीही मिळणार नाही. आधीच त्याच्या पोटाच्या खिशातून आपल्याला काहीच मिळालं नाही. मला वाटतं की पाऊस त्याने इथंच कुठेतरी लपवलाय. तुम्ही इथेच शोधा. काय करताय तुम्ही माझ्या घराचं? थांबा ना. आकाश, आकाश, हे बघ, तुझ्याकडे जे काही असेल ते ह्यांना देऊन टाक ना. आपल्याकडे जेवढं आहे ना, आपण तेवढ्याच सुखी राहू. पण एक मिनिट, तू या भानगडीत मध्ये पडू नकोस. माझा आता कोणावरच विश्वास उरलेला नाहीये. हा माणूस मगाशी मला स्वतःचा शेजारी सांगत होता आणि हाच वैरी निघाला. तू कोण आहेस का? आणि तुझ्या मदतीशिवाय हे सगळे या घरात शिरले कसे? तू कोण आहेस? आकाश, अरे मी ह्यांना का आणीन आपल्या घरात? मी बायको आहे तुझी, अवनी. नाही, तू माझी बायको असलीस काय नसलीस काय, तरीही तू यांनाच सामील झाली आहेस. म्हणूनच हा माणूस मगाशी म्हणाला ना, मी एकटा आहे आणि तुम्ही चौघे आहात ते. आता तुला सगळं कळलंच आहे, तर आता आमचं ऐक ना. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुला एक बायको वसू आणि मुलगा मोहित हे आहेतच. समजा आम्ही तुझ्या मुलाला मोहितला भेटलो आणि काही केलं तर? मोहित? कोण मोहित? हो, आता तुला मोहित कोण हे सुद्धा आठवत नाहीये? नाही, मला नाही आठवत. बोला डॉक्टर प्रधान. अस्मिता मॅडम, मोहित इथं आला होता. काय? मोहित एकटाच? तो एकटाच. मलाही नवल वाटलं. तो त्याच्या बाबांना शोधायला इथं आला होता. अरे देवा. मग? काउंटरवर वेगळी सिस्टर ड्युटीला होती. तिने त्याला सांगितलं की आकाशला डिस्चार्ज दिला म्हणून. नशीब मी तिथे आलो आणि त्याला ओळखलं. बरं, पण मग आता कुठे आहे तो? ऍक्च्युली वॉर्डबॉयला सांगेपर्यंत तो तिथून पळून गेला. मी त्याला रिक्षाने घरी सोडायला सांगणार होतो, पण आता मोहित इथे नाही. काय मॅडम, मला त्याची काळजी वाटली म्हणून म्हटलं की तुम्हाला कळवावं म्हणून. आणि माझ्याकडे त्यांच्या घरच्यांचा म्हणजे कुणाचा त्याच्या आईचा वगैरे पण नंबर नाहीये. तेव्हा ओके ओके, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बघते. आणि मला काही कळलं तर मी लगेच कळवते. ठीक आहे मॅडम. काय झालं मॅडम? मनाली, अगं मनाली, मोहित हॉस्पिटलमध्ये गेला होता आकाशला शोधायला. आणि तिथे आकाश नाहीये हे कळल्यावर तो तिथून पळून गेला. आणि आता कुठे गेलाय काहीच माहित नाही. म्हणजे त्याच्यासोबत कुणीच नव्हतं? नाही ना, मला वाटतं स्वतःचे बाबा हॉस्पिटलमध्ये नाहीये हे कळल्यावर तो नक्कीच आकाशच्या घरी गेला असणार.
पण मॅडम, त्याला आकाशचं घर कुठे माहितीये? कदाचित माहीतही असेल. हे बघ, तिथे गेल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. आणि त्यात तिथे आकाशची बायको म्हणून दुसरीच बाई पाहिल्यावर त्याचा आणखीनच गोंधळ उडेल. शिवाय आकाशला काहीच आठवत नाहीये. आपल्याला तिथे जायला हवं. मोहित बिचारा लहान मुलगा आहे रे, त्याला मदत करायला हवी. हो मॅडम, आपल्याला त्याला मदत करायलाच हवी. कारण त्याला तो धक्का सहन नाही होत. आपल्याला त्याला त्याच्या आईकडे सुखरूप पोचवायलाच हवं. नाही, मला असं वाटतं की ती सुद्धा त्याला शोधायला बाहेर पडली असेल आणि आपल्याला रस्त्यात नक्कीच भेटेल. कारण मोहित घरात नाहीये हे कळल्यावर ती पॅनिक होणार. दाजी, चला, आपल्याला आकाशच्या घरी जायला हवं. काही सुद्धा सापडलेलं नाही. छाया मॅम, किचन मध्ये पण काही सापडलं नाही. आता दुसरा काहीच उपाय नाही. याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्याशिवाय हा काही बोलणारही नाही आणि सांगणारही नाही. पण प्रश्न एवढाच की असं काय केल्याने हा घडा 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 बोलायला लागेल. अवनी, बघ जरा. अरे बाबा बाबा अरे बाबा, कसे आहात तुम्ही? अरे का मला लिहायला आलात नाही? मी तुमची किती वाट बघितली. आईला पण ओरडलो. बोल ना, आम्हाला घ्यायला का नाही आला? मोहित, तू इथे कसा आलास आणि आईला सांगितलंयस का तू? म्हणजे तू हे सगळं नाटकच करत होतास. तू मोहितला ओळखलेस याचाच अर्थ की तुला सगळं काही आठवत.